दिवसांनी तातही चालूच आहे. पहिल्यांदा अनेकांनी फॉर्म भरले, मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले, मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले. मग त्याच्यावर मिटिंगा कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर. कशाला ते बोलतायत, जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत त्याचा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून का तर फरक पडणार आहे का? अरे आमची भूमिका काय, जी महायुतीची भूमिका आहे एकत्रितपणे, तीच आमची भूमिका आहे. त्याचे नवीन काय आहे? प्रत्येक मिटिंगला जे आमचे प्रतिनिधी असतात त्याचे मी नाही काय ऐकलं, मला काय माहिती. आज ती मला भेटली पण ते काही कामासाठी बाहेरगावी गेली होती. त्या सगळ्या चर्चा झाल्या, त्याच्यानंतर महायुतीने ठरवलं तर मला असं वाटतं की मुद्दा संपला. काय परिणाम होणार? आता हे ठरलं आपलं महायुतीचा परिणाम काय होणार? दिवसांनी तातही चालूच आहे. पहिल्यांदा अनेकांनी फॉर्म भरले, मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले, मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले. मग त्याच्यावर मिटिंगा आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी. अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर ते जे आहे ते सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करतात. कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत, जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत त्याचा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून का तर फरक पडणार आहे का? हे बघा, मी सांगितलं तुम्हाला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून, पण मला मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांची सुद्धा जी काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली. फक्त ते जरा थोडंसं बॅक स्टेजवर राहायचे. खासदार सुद्धा निवडून आले. तर मग म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभा 2 वर्षाचा आहे, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया. परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता. मी जरी 15 दिवसाबद्दल सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पडदिशी झाली नाही. आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही. ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण एक BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहे, काही त्यांना बदलायचे पण असतील, काय कोणाला काय करायचं असेल, ते जेव्हा रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू. समीर भाऊंना पुढे त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता मला ते तुम्ही म्हणाले की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे, अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्यासाठी बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. पक्षाने निर्णय घेतला त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवड सुद्धा झाली. आता तिथे काय चर्चा करायची? अरे एवढे वर्ष पुढे तो काय मागत होता. आता संधी आली आणि मला जायचं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जसे आहेत कोणाचे म्हणजे दोन्ही ठिकाणी संधी आहेत तशी संधी मिळाली एवढंच त्याचा अर्थ होता. बाकी त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं नाही. कारण एक तर तुम्ही जे प्रश्न विचारता ते TV वर कधी दाखवले जात नाही. मी जेवढं बोलतो तेवढंच काय. आता मीच बोलतो कारण तुम्ही जो विचारतो म्हणून बोलतो. तर तुम्ही काय विचारतात ते TV ला दाखवत नाही. भुजबळ असं म्हणाले आणि भुजबळ तसं म्हणाले एवढंच असतं. तर मी काय मला खंत नाही काय नाही.
मी आहे तसा आहे, शांत आहे आणि पक्षाचं काम करतो आहे. आता ही चर्चा जी आहे ही मीडियामध्ये असते आणि या चर्चा मीडियामध्ये आम्ही करू शकत नाही. जर का होणार नसतील तर पक्षाच्या जे आमचे प्रमुख आहेत त्यांच्या पद्धतीचे प्रमुख वेळ एक काळाचे विचार करतील. परंतु सध्या जे आहे 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, त्या मीडियामध्ये जे आहे येतो. काय करायचं सूत्र आणि पुढे असं काय सूत्र मी शोधतो कधीच सापडत नाही. ते जे आहे देशातले जुने जाणते नेते आहेत, प्रत्यक्ष मोदी साहेब सुद्धा त्यांना भेटतात, इतर लोक सुद्धा त्यांना मान सन्मान देतात. आमचे तर ते संस्थापक अध्यक्ष आहेत राष्ट्रीय, मी महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष होतो. असे अनेकांचे जुने संबंध जे आहेत असतात. कोणाच्या कशासाठी, कोण कशासाठी, कोण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, कोण साखरेचे प्रश्न, आणि त्यांचे सुद्धा खासदार आहेत, त्यांचे सुद्धा आमदार आहेत, यांचे काम आहे त्यांना भेटतात. त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही. किंवा त्यांची बाकीचे महाविकास आघाडीचे लोक सुद्धा फडणवीस साहेबांना भेटतच असतात, शिंदेना सुद्धा भेटतच असतात, सगळ्यांनाच भेटत असतात. अतिशय चांगलं काम जे आहे ते 12 वर्षाच्या मध्ये झालेलं आहे. विशेषतः अनेक विकासाची कामं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं काम, महिलांच्या विकासासाठी काम, या अनेक गोष्टी, परराष्ट्र संबंध. आज सुद्धा तुम्हाला मी सांगतो, अनेक देशामध्ये पेट्रोल डिझेल मिळणं दुरापास्त आहे. म्हणजे किती पैसे द्या तरी मिळत नाही. अशा वेळेला कुठूनही वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधून एवढ्या मोठ्या 140 कोटी लोकांच्या देशामध्ये हे आणलं जात आहे. ही सगळी जी राजनीती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते यशस्वी ठरतात. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. एवढं करावं तेवढं थोडं. होय, आम्ही सांगितलं दिल्लीच्या मीटिंगमध्ये आणि अमित शहानी सांगितलं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे APMC मध्ये मार्केट कमिटीमध्ये खरेदी होईल. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं, मला असं वाटतं की आम्ही सुद्धा अशा प्रकारचे जे आहे ऑर्डर दिलेले आहे. एक आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की बा आमच्याकडे एवढा स्टाफ नाही आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करण्यासाठी, म्हणून ते शेतकऱ्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांची मदत घेतात. पण त्याच्यामध्ये जे मागच्या वेळेला आम्हाला असं आढळून आलं की काही नेत्यांनीच त्या संस्था स्थापन करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झालेली आहे. म्हणून लोकांचं आणि स्वतः नाफेड जर उतरलं तर आपोआपच मार्केटमध्ये 200-300 भाव वाढतो, तर कॉम्पिटिशनला आले. हा त्यातला मुद्दा. बाहेर काढतात आणि पाणी टाकतात, तेही घाणेरडं पाणी, त्याच्यामध्ये काय काय वेळा केमिकल्स असतं आणि त्यामुळे किडण्यांचे रोग जे आहेत वाढत आहेत आणि मुळे मला तर त्यांचं भविष्यच उद्ध्वस्त होतं. म्हणून तुम्ही याच्यावर जास्त जोर द्या आणि जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा. अन्नधान्यामध्ये, औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना अतिशय कडक मोका लावायचा असेल तर मोका सुद्धा लावलाच पाहिजे. कारण त्यामुळे जे आहे तुम्ही अनपेक्षितरित्या तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही लोकांचे जीव घेता, खोटी औषधं भेसळ वगैरे देऊ. म्हणून हे आवश्यक आहे. झगडे साहेब होते त्यावेळेस खूप कडक कारवाई झाली. जे आहेत हिप्स वगैरे जे काही लावतात, काय म्हणतात बघ, आपल्या कमरेला खुबा, आता ते त्यांनी त्यावेळेला किती लावून धरलं होतं. हे जे खुबे लावले जातात ते अमेरिकेमध्ये हे नाकारलेले आहे. मोठ्या कंपनीबरोबर त्यांनी लढाई घेतली आणि शेवटी जे आहे त्यांच्या बाजूने निकाल भ्रष्टाचार होता का. जेनेरिक औषधं त्यावर सुद्धा त्यांनी भर दिला होता. स्वस्तात मुळात जेनेरिक आहे, मुळात जे एक औषध असतं त्याच्यावर प्रक्रिया करून मग वेगवेगळे जे ब्रँड तयार होतात, ती जेनेरिक औषधं जे आहेत ते सुद्धा सुरू करण्यामध्ये त्यांनी